ठीक आहे. बघा आपण तुम्ही रिवाईज केलं का? केलं रिवाईज? ठीक आहे. कॅनमध्ये काय काय युजेस शिकलो आपण? कॅनचा कुठे कसा आणि केव्हा यूज केला जातो? हा, कशासाठी? ॲबिलिटी, आणखीन परमिशनसाठी, आणखीन कशासाठी पाहिला यूज पहा एकदा. कंडिशनल सेंटेन्समध्ये पाहिला. ओके. सो अशा पद्धतीने आपण कॅनचे युजेस पाहिले. त्याच्यानंतर आपण स्टार्ट केलं होतं कुड. कुडचं तुम्हाला काय सांगितलं होतं पहिला यूज? नरेशनसाठी. नरेशनसाठी बघा तुम्हाला सांगितलं होतं नरेशनमध्ये आपण कुडचा यूज कशा पद्धतीने करतो. कशाच्या जागेवर करतो आपण? कॅनच्या जागेवरती. कोणत्या नरेशनमध्ये? इनडायरेक्ट नरेशनमध्ये. कोणत्या? इनडायरेक्ट. बघा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, लगेच पुढचा भाग आपण स्टार्ट करूया. ओके. एक्झाम्पल आपण जर असं म्हणालो, ही सेड दॅट ही कॅन किंवा could win the race. आता मला सांगा या सेंटेन्स मध्ये काय येणार? कुड येणार का कॅन येणार? काय येणार? कुड येणार. काय येणार? कुड येणार. कॅन येणार का? नाही. काय येणार नाही? कारण की रूल असा आहे नॅरेशन मध्ये जेव्हा इनडायरेक्ट नॅरेशन असतं, कसं असतं? इनडायरेक्ट नॅरेशन, इनडायरेक्ट स्पीच असतं, तेव्हा काय करायचं आपल्याला? या कॅनच्या ऐवजी काय वापरायचे? कुड वापरायचे. हा यूज पाहिला होता आपण. आलं लक्षात? आता याच्या पुढचा पाहिला होता का आपण काही? नाही, एवढंच इथपर्यंतच पाहिलं होतं आहे ना. आता बघा तुम्ही मला एक सांगितलं होतं, पुढचा एक आणखीन एक यूज सांगितला होता तुम्हाला मी. काय सांगितलं होता? बघा सेकंड कुड फॉर व्हॉट? पास्ट ॲबिलिटी. कशासाठी? पास्ट ॲबिलिटी म्हणजे पास्टमध्ये एखादी गोष्ट तुम्ही करू शकत होतात, ठीक आहे नाही? आलं लक्षात? हे ना, आपण म्हणू शकतो आय कुड रन फास्ट वेन आय वॉज इन स्कूल. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मी फार जोरात पळू शकत होतो, हे ना. आता पळू शकतो का? नाही. तेव्हा आता मे बी इट्स, हां ते असेल तुमचं. ओके. आपण असं म्हणतो आय कुड run fast when I was in school. ही काय झाली आपली? पास्ट ॲबिलिटी झाली. काय झाली? पास्ट. तर एक्झाम मध्ये तुम्हाला काय दिलं जातं? इथं काय दिलं जातं? कॅन दिले जातं. काय दिलं जातं? कॅन. तर तेव्हा तुम्हाला लक्षात घ्यायचं तिथं काय असायला पाहिजे? कुड असायला पाहिजे. कॅन असायला पाहिजे का? नाही. आलं लक्षात? ठीक आहे. बघा दुसरं सेंटेन्स येतो, तुम्ही सांगायचे. सपोज मी असं म्हणलो, ही कुड कुड he could win the match he could win the match when he played well. हे सेंटेन्स बरोबर असेल का? याच्यात पास्ट ॲबिलिटी दाखवते का सेंटेन्स? बघा बरं. पास्ट ॲबिलिटी दाखवते का? नाही. की नाही, ही प्लेड वेल दिले. वाक्य कसं आहे? चुकीचं आहे की नाही? आपण म्हणू शकतो त्याची पास्ट ॲबिलिटी, तो पास्टमध्ये एखादी गोष्ट करू शकत होता, आता करू शकतो का? नाही. आलं लक्षात? ती पास्ट ॲबिलिटी शो करण्यासाठी आपल्याला कशाचा यूज करायचा आहे? कुडचा यूज करायचा आहे. कळालं? चला नोट केलंय. पुढचा यूज बघू. पुढचा आपण तिसरा यूज बघा. तिसरा यूज जेव्हा आपण पुढचा पाहतो तेव्हा बघा प्रेझेंट किंवा आपण काय म्हणतो फ्युचर ची लेस पॉसिबिलिटी असेल. काय असेल?
लेस पॉसिबिलिटी. करा बरं एखादं सेंटेन्स फ्रेम तुम्ही लेस पॉसिबिलिटीसाठी प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये. हां, मी एक देऊ? हां, ठीक आहे, काय हरकत नाही. बघा, प्रेझेंट पॉसिबिलिटी आपण म्हणू शकतो ना, ही could be a good player. तुम्ही सांगायचं ही प्रेझेंट पॉसिबिलिटी आहे का फ्युचर पॉसिबिलिटी आहे. दुसरं एक सेंटेन्स देतो. मी जर असं म्हणालो, ही could be thief. हां, सांगा बरं, प्रेझेंट पॉसिबिलिटी कशात आहे? फर्स्टमध्ये आहे का सेकंडमध्ये आहे? हां, फर्स्टमध्ये आहे. बघा, जेव्हा मी म्हणतो ही कुड बी अ गुड प्लेयर, तो एक चांगला खेळाडू होऊ शकतो. होऊ शकतो, फ्युचर. तो एक चांगला खेळाडू होऊ शकतो. आपण एखाद्या माणसाला पाहून म्हणतो ही कुड बी थीप. तो कोण असू शकतो? चोर असू शकतो. तो कोण असू शकतो? चोर असू शकतो. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे ही आहे प्रेझेंट पॉसिबिलिटी आणि ही आहे फ्युचर. पण कशी पॉसिबिलिटी असणार तिथे? लेस पॉसिबिलिटी. स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असणार का? नाही. जर स्ट्रॉंग पॉसिबिलिटीसाठी आपल्याला वापरायचं असेल तर आपण कशाचा यूज करतो? कशाचा यूज करतो स्ट्रॉंग पॉसिबिलिटीसाठी? हां, मस्ट. आणखी मेचा यूज करतो ना, जिथं स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असते तिथं आपण काय म्हणतो? इट मे बी. आपण म्हणतो एखादी गोष्ट झाली का, अशी आहे का, आपण म्हणतो इट मे बी. म्हणजे अशा पद्धतीनं होऊ शकते, म्हणजे तिथं स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असते. आलं लक्षात? ठीक आहे, कळालं, हे समजलं? जिथे काय आहे फ्युचरची लेस पॉसिबिलिटी किंवा प्रेझेंटची लेस पॉसिबिलिटी आहे तिथे आपण कशाचा यूज करतो? कुडचा यूज करतो. आलं लक्षात? समजलं? ठीक आहे, नोट केलंय? बघा, एक तिसरं सेंटेन्स देतो. तिसरा यूज बघ, लक्षात घेऊ आपण. कशासाठी? पोलाईट वेनं जर आपल्याला परमिशन घ्यायची असेल, पोलाईट परमिशन, त्याच्यासाठी सुद्धा कशाचा यूज होतो? कुडचा यूज होतो. बघा, पोलाईट परमिशन. हां, एक्झॅक्टली, पोलाईट परमिशन. सांगा बरं आता तुम्ही पोलाईट परमिशनसाठी कुडचा यूज कसा करणार? काय सेंटेन्स असणार? काय सेंटेन्स नसणार? हां, कुड बी गो. हां, होऊ शकतो ना. आणखी पोलाईटनं परमिशन, पोलाईट वे तुम्हाला परमिशन घ्यायचं, तुम्ही काय म्हणू शकता? कुड आय डू दिस. मी हे करू शकतो का? है ना, असं विचारायचं. एखादी गोष्ट तुम्ही जर करायची असेल, तुम्हाला परमिशन घ्यायची असेल, है ना, आणि तिथे तुम्हाला लक्षात आहे की परमिशन मे बी मिळणार नाही किंवा मिळाली तरी पण फार कठीण मिळणं आपल्याला, आहे की नाही, तेव्हा आपण पोलाईट वेनं परमिशन मागू शकतो. कुड आय डू दिस, मी हे करू का, हे की नाही, असं थोडंसं पोलाईट वेनं. आणखीन कुड आय गो आउट, है ना, बरोबर. तुम्ही रात्री नाही का बाहेर जायचं असले, घरचे नाही जाऊ देणार, तुम्ही म्हणता कुड आय गो आउट, म्हणजे फार पोलाईट विना कुडचा यूज केला, म्हणजे फार पोलाइटली विचारलंय मी, तर तुम्हाला ते काय करू शकतात? परमिट करू शकतात, आहे ना. लक्षात? कळालं? म्हणजे रूड वेनं नसतं किंवा डायरेक्टली नसतं, एकदम पोलाइटली असतं, आहे ना. फार नम्रपणे परमिशन घेतो आपण, आहे ना. आपण तसं घेतो का असं घेत नाही, पण इंग्लिशमध्ये लक्षात घ्यायचं, आहे ना. कळालं? समजलं तुम्हाला? ठीक आहे. पुढचे युजेस झाले, आता पुढचा यूज बघायचा आहे आपल्याला. पुढचा यूज संपला, आता पुढचा काय बघायचं आहे आपल्याला. आपले सगळे जे कंप्लीट मॉडेल्स होते ते सर्व एंड झाले. बघा, झालेत का? एकदा तुम्हाला जे कंप्लीट मॉडेल्स लिहून दिले होते ते सर्व आपण वन बाय वन सर्व डिटेलमध्ये स्टडी केले, हा ना. आता पुढचे मॉडेल्स कोणते आहेत? पुढचे मॉडेल्स, दुसरा जो प्रकार आहे मॉडेल्सचा,
मॉडेल्सचा दुसरा प्रकार कोणता आहे? इडिओमॅटिक हे दुसरा प्रकार. हा, त्याला काय म्हणतो आपण? सेमी मॉडल म्हणतो. एक्झॅक्टली, सेमी मॉडल, किंवा यालाच एक दुसरं नाव आहे ऑर मध्ये. काय म्हणतो आपण? बरोबर, पार्शियल मॉडेल. आणखीन तिसरं नाव काय याचं? एक्झॅक्टली. म्हणजे तुम्हाला कोणत्याही नावानं जर विचारलं तर लक्षात आलं पाहिजे की हे मॉडेल कोणतं आहे. पार्शियल मॉडेल. त्याच्यानंतर यालाच म्हणतो आपण डिफेक्टिव्ह मॉडेल. किंवा तिसरं, चौथं, याला नाव काय आहे? हा, चौथं नाव काय होतं? मार्जिनल मॉडेल्स. यांना काय म्हणतो आपण? मार्जिनल मॉडेल्स. मॉडेल्स, मार्जिनल. बघा, मग मला सांगा बरं, आपण काय डिस्कस केलं होतं? सेमी मॉडेल, पार्शियल किंवा डिफेक्टिव्ह किंवा मार्जिनल हे कोणते मॉडेल्स असतात आणि यांचा यूज काय असतो सेंटेन्समध्ये, कशा पद्धतीने यूज केला जातो, आपण हे डिटेलमध्ये पाहिलंय, डिस्कस पण केलंय. सांगा बरं, काय असतं? काय असतं यूज? कोणते असतात बरं? जाऊ द्या, कोणते असतात असे मॉडेल्स सांगा बरं. हा, नीड. ओके, नीड असतं. हा, यूज्ड टू. हा, आणि डेअर असतं. बरोबर. हे जे तीन आहेत, या तिन्हींना आपण काय म्हणतो? पार्शियल मॉडेल्स म्हणतो किंवा सेमी मॉडेल्स म्हणतो. यांना काय म्हणतो आपण? सेमी मॉडेल्स किंवा पार्शियल मॉडेल्स म्हणतो. आता मला सांगा, यांचा यूज, यांना सेमी किंवा पार्शियल मॉडेल्स का म्हणतो? का म्हणतो? वाय वी आर कॉलिंग इट पार्शियल ॲज वेल ॲज सेमी मॉडेल्स? वाय वी आर नॉट कॉलिंग इट ॲज अ कम्प्लीट मॉडेल्स? आपण यांना कम्प्लीट मॉडेल्स का म्हणत नाही? अगोदर ते समजून घ्यायला पाहिजे आपण. का म्हणत नाही आपण यांना? हां हां, काय असतात? वर्ब्स असतात. अच्छा, ठीक आहे. त्यांचा वर्ब म्हणजे ते ॲक्च्युली वर्ब असतात, पण त्यांचा समटाईम काय केला जातो? मॉडेल्स म्हणून यूज केला जातो आहे ना. ते काय असतात? वर्ब्स असतात किंवा ॲडजेक्टिव्ह सुद्धा असतात. वर्ब्स किंवा आता यूज टू ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरले जातं, किंवा ॲडजेक्टिव्ह असतात. त्यांचा वापर काय केला जातो? मॉडेल्स म्हणून यूज केला जातो. त्यांचा यूज काय म्हणून केला जातो? मॉडेल्स म्हणून केला जातो, है ना. त्यामुळे यांना काय म्हणतात? सेमी मॉडेल्स. आपलं जसं सेमी इंग्लिश असतं, काही विषय मराठी, काही विषय इंग्लिशमध्ये, तसं काही म्हणजे याच्यातले जे मॉडेल्स आहेत त्यांना दोन प्रकारे यूज केलं जातं. कधी काय केलं जातं? वर्ब म्हणून केलं जातं, कधी ॲडजेक्टिव्ह म्हणून केलं जातं, कधी मॉडेल्स म्हणून केलं जातं. म्हणून यांना आपण काय म्हणतो? सेमी मॉडेल्स किंवा पार्शियल मॉडेल्स. आलं लक्षात? समजलं? बघा, आता हे नोट केलंय का तुम्ही? करा, एकदा नोट करा. नंतर आपण वन बाय वन हे तिन्ही पण डिस्कस करू व्यवस्थित, हो ना. झालं का? ठीक आहे. चलो, झालं. बघा, आता याच्यामध्ये फर्स्ट पाहायचं आहे आपल्याला. एक मिनिट. बघा, आपल्याला फर्स्ट पाहायचं आहे. सेमी मॉडेल्स मध्ये पाहतोय आपण.
यांना सगळे नावं तुम्हाला सांगितले, सेमी, पार्शियल, डिफेक्टिव्ह किंवा मार्जिनल मॉडेल्स. याच्यामध्ये फर्स्ट कोणतं पाहतो, युज्ड टू पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, युज्ड टू. आता युज्ड टू चा यूज लक्षात घ्यायचं आपल्याला, कशा पद्धतीने केला जातो बघा. जेव्हा आपण पास्ट हॅबिट साठी यूज करतो, कशासाठी करतो, पास्ट हॅबिट साठी युज्ड टू चा जेव्हा आपण यूज करतो तेव्हा ते काय म्हणून यूज केलं जातं, ते सेमी मॉडेल्स म्हणून यूज केलं जातं. काय म्हणून यूज केलं जातं, सेमी मॉडेल्स किंवा मॉडेल्स म्हणून यूज केलं जातं. ते कसं केलं जातं, काय केलं जातं, ते डिटेलमध्ये आपल्याला डिस्कस करायचं. आलं लक्षात. बघा, जेव्हा सेमी मॉडेल्स मध्ये आपण यूज टू चा विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची, त्याचा आपण 3 प्रकारे सेंटेन्स बनवू शकतो है ना, किंवा 3 प्रकारे. फर्स्ट कसं करतो आपण, त्याचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवू शकतो. कसं बनवू शकतो, अफर्मेटिव्ह. त्याच्यानंतर दुसरं कोणतं बनवू शकतो आपण, निगेटिव्ह. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर तिसरं इंटरोगेटिव्ह. आता हे कसं 2 प्रकारे कसं असतं, काय असतं, ते डिटेलमध्ये आपण डिस्कस करायचं. ओके, अशा 3 प्रकारे आपण या युज्ड टू चा पास्ट हॅबिट साठी यूज करू शकतो. कळालं. बघा आता कसा करायचा आहे, काय करायचं आहे, ते आपण स्टेप बाय स्टेप बघू. लगेच नोट झालं की पुढे जाऊ. झाले नोट, ओके डन. बघा, फर्स्ट पाहायचा आहे युज्ड टू चा आपल्याला यूज अफर्मेटिव्ह मध्ये. कशामध्ये पाहायचा आहे, अफर्मेटिव्ह मध्ये. अफर्मेटिव्ह, अफर्मेटिव्ह मध्ये कशासाठी, पास्ट हॅबिट साठी. पास्ट हॅबिट म्हणजे ज्या अगोदर तुम्हाला सवयी होत्या हे ना, तुमच्या ज्या काही भूतकाळातील ज्या सवयी आहेत त्या सवयीसाठी युज्ड टू चा अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये यूज कसा केला बघा. पहिल्यांदा येतो काय येतो, फर्स्ट ऑफ ऑल वी शुड टेक सब्जेक्ट. काय येईल, सब्जेक्ट. त्याच्यानंतर काय येणार, युज्ड टू येणार. काय येणार, युज्ड टू. त्याच्यानंतर वर्बचं कोणतं फॉर्म येणार, फर्स्ट फॉर्म येणार. कोणतं येणार, फर्स्ट फॉर्म येणार. आलं लक्षात. बाकी पुढचं जे काही फॉर्मॅट असेल ॲज इट इज, ऑब्जेक्ट असो, कॉम्प्लिमेंट असो, जे काही येईल ते येईल. आलं लक्षात. कळालं. अशा पद्धतीनं काय केलं जातं, अफर्मेटिव्हचा फॉर्मॅट क्रिएट केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण युज्ड टू चा काय करू शकतो, यूज करू शकतो. मग याच्यापासून सेंटेन्स फ्रेम. चला तुम्ही करा बरं फ्रेम सेंटेन्स याच्यापासून. आता तुम्हाला येऊ शकतं, फॉर्मॅट माहीत झालाय. हां, हाय ही यूज्ड टू स्मोक है ना, तो अगोदर स्मोकिंग करायचा, स्मोक करायचा. ही यूज्ड टू, यूज्ड टू स्मोक. हां, आणखीन ही यूज्ड टू मनी. ही यूज्ड टू मनी कसं होईल, की पास्ट हॅबिट करायची आपलं. म्हणजे पास्टमध्ये एक सवय, पास्टमध्ये सवय कशा असतात, ज्या गोष्टी तुम्ही वारंवार करता, कंटिन्युअस करता, पुन्हा 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 करता, त्या आपल्या हॅबिट्स असतात. अशा कोणत्या पास्ट मधल्या आपल्या हॅबिट आहेत, त्या पास्ट हॅबिट एक्सप्रेस करण्यासाठी आपण युज्ड टू चा यूज करतो. कळालं. आपण काय म्हणू शकतो, ही किंवा शी, शी युज्ड टू, युज्ड टू, शी युज्ड टू गो येणार का गोज येणार टू टेम्पल. सांगा बरं, इथे गो येईल का गोज येईल, गो येणार. काय येणार बरं, कारण हे वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि यालाच आपण म्हणतो बेस फॉर्म. याला कोणतं फॉर्म म्हणतो आपण, बेस फॉर्म ऑफ वर्ब. नेहमी लक्षात घ्यायचं, जेव्हा है ना युज्ड टू येतं, जेव्हा जेव्हा ज्या ज्या सेंटेन्स मध्ये युज्ड टू येईल है ना पास्ट हॅबिट साठी, तेव्हा त्याच्यानंतर वर्बचं कोणतं फॉर्म येणार, बेस फॉर्म ऑफ वर्ब. कोणतं फॉर्म येणार, बेस फॉर्म ऑफ वर्ब. म्हणजे त्यालाच आपण म्हणतो प्लुरल फॉर्म किंवा फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. आलं लक्षात. बघा, तिसरं सेंटेन्स काय फ्रेम करू शकाल तुम्ही, सांगा बरं. दे युज्ड टू टीच किंवा टॉट
इथे हे सेमच तुमच्या लक्षात येईल. डॉट येईल का नाही, टीच येणार. काय येणार, टीच येणार. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर तुम्हाला एक्झाम मध्ये एरर आला यूज टू सोबत, तर वर्बचं कोणतं फॉर्म यूज करायचं आहे, फर्स्ट फॉर्म यूज करायचं आहे. आलं लक्षात, कळालं? ठीक आहे, हे समजलं, नोट केले, झाले. ठीक आहे, पुढचा भाग बघा. आपल्याला यूज्ड टूचा बघायचा आहे निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. कशामध्ये पाहायचा आहे, निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्मॅट पाहायचा आहे. निगेटिव्ह सेंटेन्स. चला बरं, फर्स्ट जे सेंटेन्स तुम्हाला अफर्मेटिव्हचं सांगितलं होतं त्याचं निगेटिव्ह करून दाखवा बरं. काय येईल यूज्ड टू, काय येईल? ही नॉट, ही यूज्ड. बरं बघा, मी तुमच्यासमोर काही सेंटेन्स देतो, तुम्ही सांगा कोणतं बरोबर आहे. मी जर असं म्हणलो, दे दे नॉट यूज्ड टू प्ले वेल, हे फर्स्ट सेंटेन्स बरोबर. त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्स पहा, people used not to drink river water. त्याच्यानंतर थर्ड सेंटेन्स मी देतो तुमच्यासमोर, she used to not learn from her mistakes. चला, 3 सेंटेन्स तुमच्या समोर आहेत, तुम्ही सांगायचे कोणतं सेंटेन्स बरोबर आहे. सपोज हा क्वेश्चन आलाय तुम्हाला एक्झाम मध्ये, तुम्हाला एरर शोधायचे, कोणतं तुमचा आन्सर असणार आहे. समजा असं असेल, ऑप्शन 1 आहे, ऑप्शन बी आहे, ए बी आहे, हा ना, किंवा ए सी आहे. हा, अच्छा अच्छा, ठीक आहे, ठीक, एक एक करूत आपण. मला सांगा, फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे, ए नाही, बी, ए बी, ए बी, ए बी म्हणायचं तुम्हाला, ए बी बरोबर आहे. ए सी, ए सी बरोबर आहे का नाही. बरं, पहिलं सेंटेन्स बघू आपण, जे फर्स्ट सेंटेन्स ते बरोबर आहे का नाही आपण ते पाहू. किती जणांना वाटते पहिलं सेंटेन्स बरोबर आहे? तुम्हाला वाटते, आणखी तुम्हाला वाटते, आणखी तुम्हाला कोणाला वाटतं नाही. बघा, फर्स्ट सेंटेन्स बरोबर आहे किंवा नाही आता ते सांगूया. बघा, जेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्मॅट बघतो, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, जेव्हा ऑट टूचा फॉर्मॅट आपण पाहत होतो, ऑट टूचा फॉर्मॅट पाहत होतो ना, तेव्हा नॉट कधी वापरायचं मी तुम्हाला सांगितलं होतं निगेटिव्ह करताना, आहे ना. बघा, दे त्याचा फॉर्मॅट कसा असतो मी तुम्हाला सांगतो. फॉर्मॅट असतो, सुरुवातीला काय येणार, सब्जेक्ट येणार. काय येणार, सब्जेक्ट येणार. त्याच्यानंतर काय असणार, यूज्ड. त्याच्यानंतर इथं नॉट असणार. नंतर काय असणार, वर्ब टू असणार. नंतर फर्स्ट फॉर्म असणार. बाकी जशाच तसे. मग आता हा फॉर्मॅट तुम्हाला कोणत्या कोणत्या सेंटेन्स मध्ये दिसतो, ते सेंटेन्स असेल बरोबर. सेकंड मध्ये आहे ना, का थर्ड मध्ये आहे बघा बरं. थर्ड मध्ये दिसतोय का फॉर्मॅट तुम्हाला? नाही. थर्ड मध्ये कसा फॉर्मॅट दिलाय, इथं बघा, युज्ड टू च्या नंतर नॉट यायला पाहिजे. आता युज्ड टू च्या नंतर नॉट कुठं दिसते आपल्याला, फक्त इथे दिसते सेकंड मध्ये. इथे दिसते का, हे युज्ड टू च्या अगोदर आहे, जे सेंटेन्स रॉंग आपल्याला लक्षात. त्याच्यानंतर आता इथे युज्ड टू च्या नंतर टू वापरले, नॉट वापरायला पाहिजे होतं, वापरले का नाही वापरले, हे पण सेंटेन्स चूक. मग आपलं आपलं ऑप्शन नंबर कोणता असणार बरोबर, बी. बी इज द करेक्ट ऑप्शन. कळालं, समजलं. अशा पद्धतीने एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स येतात, सो दॅट यू हॅव टू बी कॉन्सन्ट्रेट ऑन द कॉन्सेप्ट. कळालं, ठीक आहे. हे झालं की लगेच पुढचं पाहू आपण. झाले. आता ऐका, आणखीन एका प्रकारे आपल्याला याचं निगेटिव्ह करता येतं. ते कसं करता येतं, काय येतं, मी तुम्हाला आणखीन 2-3 सेंटेन्स देतो, तुम्ही सांगायचे ते बरोबर आहेत का चुकीचे का. थांबायचं का.
हे म्हणजे लिहून घ्यायचं आहे, लिहून घ्या. थांबायचं इतक्या लवकर मला कम. ठीक आहे लिहा. हो ना मी म्हणलं इतका वेळही नाही झाला. झालं? ओके. चला पुढचा भाग बघूया आपण. हे झालंय नोट. बघा तिसरा बघायचा आपल्याला आता. यूज टूचा 1 मिनिट मी तुम्हाला दुसरे सेंटेन्स देतो ते सांगायचं बरोबर. पहिलं बघा, ही used to not answer my question. दुसरं बघा, she used not to learn new concepts. तिसरं पहा सेंटेन्स, they did not used to go there. बघा त्याच्यानंतर चौथं सेंटेन्स, वर्कर्स did not use to work in gold mines. हां सांगा बरं, कोणतं सेंटेन्स बरोबर आहे, कोणतं सेंटेन्स चुकीचं आहे? हां फर्स्ट सेंटेन्स बरोबर आहे का? फर्स्ट सेंटेन्स बरोबर आहे? नाही, फर्स्ट बरोबर नाही, कारण आपल्याला लक्षात घ्यायचं यूज टूच्या नंतर काय पाहिजे? नॉट पाहिजे. इथे दिसायले का? नाही, फर्स्ट सेंटेन्स रॉंग. दुसरं बरोबर आहे, शी यूज्ड नॉट टू लर्न न्यू कॉन्सेप्ट. तिसरं सेंटेन्स बरोबर आहे? नाही, तिसरं सेंटेन्स बरोबर नाही. चौथं सेंटेन्स बरोबर नाही. बरोबर नाही. आलं लक्षात? चौथं सेंटेन्स बरोबर आहे का ते सांगायचं, ते सांगण्यासाठीच तुम्हाला लक्षात घ्यायचंय. बघा आपण निगेटिव्ह सेंटेन्स यूज्ड टूचं 2 प्रकारे करू शकतो. कसं करू शकतो? एक फॉर्मॅट तुम्हाला सांगितला, सब्जेक्ट नंतर युज्ड येणार आहे का नाही, नंतर नॉट येणार, नंतर टू येणार, वर्बचा फर्स्ट फॉर्म येणार. एवढं तर लक्षात आलं तुम्हाला निगेटिव्हचा. दुसरा फॉर्मॅट कसा असणार आहे? सुरुवातीला येणार सब्जेक्ट, काय येणार? सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर पुढं काय येणार? डीड येणार. काय येणार? डीड. त्याच्यानंतर काय येणार? नॉट येणार. नंतर त्याच्यानंतर यूज येणार. काय येणार? यूज टू येणार. यूज टू येणार आहे का? नाही. का बरं असं झालं? त्याचं रिझन कोण सांगतं? एक्झॅक्टली. पुढं अगोदर काय आलंय? इकडे डीड आलंय म्हणून पास्ट फॉर्म ऑलरेडी शो केलाय, पण पुन्हा डबल पास्ट फॉर्म शो करायचं का? गरज आहे का? नाही. दॅट्स वाय आपण काय केलं? यूज टू वापरलं. काय वापरलं? यूज टू. मग आता हे फॉर्मॅट वरील कोणत्या सेंटेन्स मध्ये दिसतो आपल्याला ते पाहायचं. 4 नंबरच्या सेंटेन्स मध्ये दिसतोय. तिसऱ्या सेंटेन्स मध्ये दिसतोय का? नाही. तिसऱ्या सेंटेन्स मध्ये का दिसत नाही? कारण इथं त्यांनी काय वापरलंय? डीड वापरून सुद्धा युज्ड वापरले, म्हणजे इथं पास्ट फॉर्म आणि इथंही पास्ट फॉर्म, दोनदा पास्ट फॉर्म दिलाय. तिसरं सेंटेन्स चुकीचं होतं आपलं, चौथं सेंटेन्स बरोबर होतं, आणि दुसरं सेंटेन्स सुद्धा आपलं बरोबर येतं. आलंय लक्षात? समजलंय? कळालंय? ठीक आहे, नोट करा. लगेच आपण पुढचा भाग बघू. केलंय का नोट? झालं? ठीक आहे. बघा थांबायचं का? ठीक आहे, करा. एकच मिनिट.
चला झालं का? ठीक आहे. बघा आता इंटरोगेटिव्ह मध्ये, आता निगेटिव्ह मध्ये तुम्हाला दोन प्रकारे यूज टूचा यूज लक्षात आला, कळालं? म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह मध्ये दोन प्रकारे त्यांनी जर एरर विचारलं तर तुम्हाला आयडेंटिफाय करता येतं. आता पुढचा भाग पाहायचा आपल्याला इंटेरोगेटिव्ह मध्ये. कशामध्ये पाहायचा आहे? तिसऱ्या प्रकारचं सेंटेन्स करायचं आहे. कशाचं? यूज्ड टूचं, है ना, इंटेरोगेटिव्ह. चला कोण सांगतं इंटरोगेटिव्ह काय होतं सेंटेन्स? अगोदर जे तुम्हाला जे काही सेंटेन्स दिलेले आहेत त्यापैकीच तुम्ही सांगा की त्याचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स काय येईल. काय येऊ शकतं बघा बरं एकदा. हा 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 यूज्ड यूज होता. हा नंतरच्या शास्त्राचं. ओके. बघा समजा एखादं सेंटेन्स देतो तुम्ही, त्याचं मला सांगायचं आहे. दोन सेंटेन्स येतं. ही यूज्ड टू प्ले वेल. याचं सांगा बरं इंटरोगेटिव्ह काय येईल. दुसरं, शी यूज्ड टू विन द मॅच. हा काय येईल? याचे इंटरोगेटिव्ह काय येईल आणि याचे इंटरोगेटिव्ह काय येईल? हा, डीड ही यूज प्ले वेल. ठीक आहे, बरोबर. बघा दोन प्रकारे सेंटेन्स फ्रेम होऊ शकते इंटरोगेटिव्ह मध्ये. दोन प्रकारे कसं होणार? जर आपल्याला याच्यापासून फ्रेम करायचं आहे, कशापासून? यूज्ड मॉडेल पासून. आपण सुरुवातीला काय घेणार? यूज्ड घेणार. काय घेणार? यूज्ड. त्याच्यानंतर काय येणार? सब्जेक्ट येणार. काय येणार? सब्जेक्ट येणार. नंतर पुढे काय येणार? टू. नंतर प्ले. नंतर वेल. पुढे काय येणार? क्वेश्चन मार्क. काय येणार? क्वेश्चन मार्क. का? कारण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर याचं कसं येईल? सेम. यूज्ड शी टू विन द मॅच. आलं लक्षात? कळालं? मला सांगा डीड वापरून याचं कसं होईल इंटरोगेटिव्ह सेंटेन्स दोन्हीचं? डीड वापरून. हा एक्झॅक्टली. काय येईल? डीड येणार सुरुवातीला. डीड ही यूज. इथं यूज्ड येणार का? नाही. तुम्हाला एक्झाम मध्ये काय देणार? ते इथे यूज्ड देणार आणि इथे डीड वापरणार. मग तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे ना, त्यापेक्षा लक्षात घ्यायचं. इथे डीड आल्याच्या नंतर इथे यूज्ड होतं का? नाही होत. डीड ही यूज टू प्ले वेल. ह्या सेंटेन्सचं काय होणार? शी डीड शी यूज टू विन द मॅच. आलं लक्षात? समजलं? कशा पद्धतीने दोन्ही फॉर्मॅटमध्ये यूज्ड टूचा इंटरोगेटिव्ह मध्ये यूज होतो. कळालं? एक तर डीड सोबत होतो है ना, किंवा जस्ट यूज्ड येतात. कळालं? समजलं? आणि हे सगळं कशासाठी आहे? पास्ट हॅबिटसाठी. कशासाठी करतोय आपण यूज? हे पास्ट हॅबिट, हे विसरू नका. यू डोंट हॅव टू फॉरगेट इट. पास्ट हॅबिटसाठी आपण यूज करतो. लिहिलं सर्वांनी? ठीक आहे. चला पुढचा भाग पाहिजे आपल्याला. इंटरोगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स कसं फ्रेम कराल तुम्ही? इंटरोगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स कसं फ्रेम होणार? बघा याचा फॉर्मॅट कसा तयार झाला. सुरुवातीला काय आलं? एक तर यूज्ड आलं, त्याच्यानंतर काय आलं? सब्जेक्ट आला, पुन्हा काय आलं? टू आलं, त्याच्यानंतर वर्बचं कोणतं फॉर्म आलं? फर्स्ट फॉर्म. पुढे ॲज इट इज. त्याच्यानंतर डीड वापरून आपण कसा फॉर्मॅट तयार केला? डीड वापरून कसा फॉर्मॅट तयार केला आपण? सुरुवातीला डीड आलं, नंतर काय आलं? सब्जेक्ट आला, त्याच्यानंतर काय आलं? यूज टू आलं, है ना. ॲज इट इज जशाच तसं. लक्षात आलं तुम्हाला? कळालं? हे सेंटेन्स दिलेले आहेत. कसा फॉर्मॅट डीड वापरून केला आणि हा फॉर्मॅट याचा यूज्ड वापरून कसा केला. आता याच्यामध्ये इंटरोगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स कसं फ्रेम करणार
ते तुम्ही मला सांगायचं. या सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं होतं सांगा बरं. याचं तुमच्यासमोर 4 सेंटेन्स देतो, तुम्ही सांगायचं मला. हे झालंय का लिहिणं सर्वांचं? झालंय ना? ठीक आहे. बघा मी जर असं केलं, पहिलं सेंटेन्स used not he to play well. त्याच्यानंतर दुसरं सेंटेन्स did not he used to play well. त्याच्यानंतर तिसरं सेंटेन्स used he not to play well. त्याच्यानंतर चौथं सेंटेन्स ही एक मिनिट did he not use to play well. चला 4 सेंटेन्स दिलेत है ना. चारीपैकी तुम्हाला सांगायचे कोणतं आन्सर बरोबर आहे, म्हणजे कोणते ऑप्शन्स बरोबर आहेत, कोणते ऑप्शन्स चूक आहेत. बघा बरं. हा 1 आणि 2 तुम्हाला म्हणायचे बरोबर आहे. 2 नंबरचं बरोबर आहे. 1 नंबरचं आहे का? का बरं बरोबर नाही ते सांगा. का बरोबर नाही? हे जे नॉट आहे ते कुठे पाहिजे? हिच्या नंतर पाहिजे. हे चुकीचं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं बरोबर आहे तुमचं म्हणणं. दुसरं ठीक आहे. दुसरं बरोबर म्हणताय. तिसरं एकच मिनिट. हा तिसरं सांगा. तिसरं चुकीचं आहे. used he not to play well. हा तिसरं बरोबर आहे. दुसरं चुकीचं आहे. आणि पहिलं चुकीचं. मग कोणतं तरी बरोबर तुम्ही ठरवा अगोदर कोणतं बरोबर आहे. अगोदर सांगा मला, पहिलं बरोबर आहे का? नाही. दुसरं नाही, मला दुसरं सांगा अगोदर. दुसरं बरोबर आहे का? दुसरं चुकीचं आहे. ठीक आहे. तिसरं बरोबर आहे. ठीक आहे. आणि चौथं बरोबर आहे. चौथं बघा बरोबर. त्यांचं बरोबर, तुम्ही नाही म्हणताय. बघा चौथं बरोबर आहे का? कारण की हिच्या नंतर काय केले त्यांनी? नॉट यूज केले. ठीक आहे. सब्जेक्ट नंतर नॉट यूज केले. डीड वापरल्यानंतर बरोबर केले. आणि इथं काय केले? तेच केले. युजडच्या नंतर हिच्या नंतर काय केलं? नॉट यूज केले. आपल्याला सब्जेक्टच्या नंतर काय करायचंय? इंटरोगेटिव्हच्या निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला सब्जेक्टच्या नंतर नॉट वापरायचं. इंटरोगेटिव्हचं जे निगेटिव्ह सेंटेन्स असतं त्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्टच्या नंतर काय वापरायचंय? नॉटचा यूज करायचा. कळालं? मग याचा फॉर्मॅट कसा तयार होतो सांगा बरं. बघा सुरुवातीला काय येणार? यूज येणार. त्याच्यानंतर काय येणार? सब्जेक्ट येणार. त्याच्यानंतर काय येणार? नॉट येणार. त्याच्यानंतर एक मिनिट टू येणार. त्याच्यानंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म पुढे ॲज इट इज जसं असतं तसं. ओके, हे लक्षात आलं तुमच्या. त्याच्यानंतर डीड वापरल्याच्या नंतर सुरुवातीला डीड येणार. त्याच्यानंतर सब्जेक्ट येणार. बरोबर, एक्झॅक्टली. नंतर यूज टू येणार. यूज टू. नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म येणार. पुढे जशा असतं. आलं लक्षात तुमच्या? समजलं? कळालं? मग ह्या अशा पद्धतीचं जर फॉर्मॅट असतील किंवा अशा फॉर्मॅटमध्ये जर सेंटेन्स दिले असतील तरच पास्ट हॅबिटसाठी यूज टूचा जो वापर आहे तो बरोबर असू शकतो. आता तुम्हाला यूज्ड टू या मॉडेलवरती कसलाही क्वेश्चन आला, जेव्हा आपण मॉडेल म्हणून विचार करतो तेव्हा तुमचं चुकेल का? आता नाही चुकायला पाहिजे. आलं लक्षात? आपण आता 3 प्रकारे त्याचा आपण पाहिलं की कशा पद्धतीने त्याचा यूज
केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर निगेटिव्ह मध्ये दोन प्रकारे पाहिलं, इंटरोगेटिव्ह मध्ये चार प्रकारे झाला आपल्याला. एक अफर्मेटिव्ह इंटरोगेटिव्ह मध्ये दोन प्रकार झाले आणि निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह मध्ये दोन प्रकार झाले. आलं लक्षात? कळतंय, समजतंय? कन्फ्युजन असेल तर विचारायचं. नाही कन्फ्युजन? ओके, पुढे जायचं ना, पुढे जाऊ. ठीक आहे. बघा याच्यानंतर यूज टूचा आपल्याला आता आपण पाहिला एक मॉडल्स म्हणून यूज पाहिला की मॉडल म्हणून यूज टूचा कधी कसा पास्ट हॅबिटसाठी वापर होतो. आता यूज टूचा आपल्याला पाहायचा ऍडजेक्टिव्ह म्हणून कसा वापर होतो. लक्षात घ्या, युज्ड टू काय म्हणून वापर करायचा आपल्याला? ॲज अ ऍडजेक्टिव्ह. ॲज अ ऍडजेक्टिव्ह. लक्षात घ्या, आता जेव्हा आपल्याला यूज टूचा ॲज अ ऍडजेक्टिव्ह म्हणून वापर करायचा आहे तेव्हा आपण कसा करणार? सुरुवातीला एक लक्षात घ्यायची गोष्ट बघा, याचा फॉर्मॅट समजून घेऊ. कसा फॉर्मॅट असेल त्यावरून तुमच्या लक्षात येईल की सेंटेन्स कोणतं बरोबर असणार आणि कोणतं सेंटेन्स रॉंग असणार. बघा फॉर्मॅटमध्ये सुरुवातीला येणार सब्जेक्ट. काय येणार? सब्जेक्ट. त्याच्यानंतर प्लस मध्ये लिंकिंग वर्ब येणार. कोणतं वर्ब येणार? लिंकिंग वर्ब. ते सांगतो मी तुम्हाला डिटेलमध्ये, काही काळजी करू नका. लिंकिंग वर्ब आलं, त्याच्यानंतर पुढं काय येणार? युज्ड येणार. काय येणार? युज्ड. हा, युज्ड टू येणार. पण हे टू जेव्हा ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणून आपण वापर करतो सेंटेन्स मध्ये, टू कशात कन्वर्ट होतं? प्रिपोजिशन मध्ये. कशामध्ये होतं? प्रिपोजिशन मध्ये कन्वर्ट होतं. आलं लक्षात तुम्हाला? हे प्रिपोजिशन मध्ये जातं. आणि पुढं बघा ऑब्जेक्ट मध्ये काय काय येतं ते सांगतोय. हा जो ऑब्जेक्ट आहे ना, त्या ऑब्जेक्ट मध्ये काय येऊ शकतं? एक नाऊन येऊ शकतं. काय येऊ शकतं? नाऊन येऊ शकतं. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं, नाऊन येतं, एक किंवा प्रोनाऊन येतं. बघा प्रोनाऊन येतं किंवा जिरंड फॉर्म येतं. सांगा बरं जिरंड फॉर्म काय असतं? आयएनजी फॉर्म असतं. कशाचं आयएनजी फॉर्म असतं? वर्बला जेव्हा आपण आयएनजी फॉर्म लावतो आणि त्याचा वापर आपण काय म्हणून करतो? नाऊन म्हणून करतो. काय करतो? नाऊन म्हणून करतो. त्याला आपण काय म्हणतो? जिरंड फॉर्म म्हणतो. आणि पार्टिसिपल फॉर्म कधी करतो? जेव्हा आपण वर्बला काय करतो? आयएनजी लावतो, है ना? आलं लक्षात? ते नंतर डिस्कस करूया. फक्त आता लक्षात घ्या की जेव्हा ऑब्जेक्ट मध्ये काय यायला पाहिजे? नाऊन यायला पाहिजे, प्रोनाऊन यायला पाहिजे आणि जिरंड फॉर्म यायला पाहिजे. असा फॉर्मॅट असेल तरच युज्ड टू चा वापर आपण काय करू शकतो? ॲज अ ऍडजेक्टिव्ह म्हणून करू शकतो. काय म्हणून करू शकतो? ॲज अ ऍडजेक्टिव्ह म्हणून करू शकतो. चला बरं, तुम्ही सेंटेन्स फ्रेम करा. आणि या लिंकिंग वर्ब मध्ये काय येतं ते पण सांगतो तुम्हाला. लिंकिंग वर्ब मध्ये येतं बी चे फॉर्म येतात. कशाचे फॉर्म येतात? बी चे फॉर्म येतात. बी चे फॉर्म सर्वांना माहिती आहेत, मी सर्वांना डिटेलमध्ये सांगितले होते, है ना? त्याच्यानंतर काय येऊ शकतं इथं? बिकम येऊ शकतं. बिकम, जसं की, किंवा गेट. हे लिंकिंग वर्ब जर आले है ना, तरच आपल्याला यूज टूचा काय वापर करायचा आहे? ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणून करायचा आहे. याच्यापासून एखादं सेंटेन्स फ्रेम करू शकाल का तुम्ही? कॅन यू डू दिस? मग एकदा ट्राय करा. तुमच्यासमोर फॉर्मॅट दिलेला आहे, कसं काय येईल ते पण सांगितलंय. एकदा सेंटेन्स फ्रेम करा बरं तुम्ही. काय होईल सेंटेन्स फ्रेम यापासनं? बघा मी सांगतो, लक्षात घ्या. एक सेंटेन्स फ्रेम करू आपण. ही इज, काय तर ही इज. हे इज कोणतं फॉर्म आहे? कशाचं फॉर्म आहे? बीचं फॉर्म आहे. मला सांगा बीचे फॉर्म कोणकोणते असतात? एक्झॅक्टली, बीचे फॉर्म किती असतात? ॲम असतं, इज असतं, आर असतं, आणखीन वॉज असतं, वॉज, वर, आणखीन काय असतं? बी, बीन असतं, बीन, आणखीन बिंग असतं, हा ना? कळालं? हे बिंग कशात असतं? कॉन्टिन्युअस फॉर्म मध्ये येतं. हे बीन कशात येतं? परफेक्ट फॉर्म मध्ये येतं. आणि हे जे काय प्रेझेंट फॉर्म आणि हे पास्ट फॉर्म मध्ये. आलं लक्षात तुम्हाला? कळालं? बघा आपण जर आता सेंटेन्स काय करतो, ही इज, पुढं काय यूज करायचंय?
used to. He is used to. Used to. He is used to going. Go. He used to go there. एक मिनिट हा. तुमच्यासमोर दुसरं एक सेंटेन्स येतो बघा. He is used to. He is used to smoking. बघा, सांगा बरं सेंटेन्स कोणतं बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे. तिसरं एक सेंटेन्स येतो, लक्षात घ्या. शी इज used to eat. चला, 3 सेंटेन्स तुमच्या समोर आहेत. तिन्हीपैकी तुम्ही ओळखायचं कोणतं सेंटेन्स बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे. फॉर्मॅट तुमच्या समोर दिलेला आहे, तर तुम्हीच ठरवा कोणतं सेंटेन्स बरोबर आहे, कोणतं सेंटेन्स चुकीचं आहे. फर्स्ट सेंटेन्स सांगा, बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. का बरोबर आहे बरं? चुकीचं आहे. ठीक आहे, फर्स्ट सेंटेन्स चुकीचं आहे. का चुकीचं म्हणताय तुम्ही? हा, एक्झॅक्टली. काय इथं आलंय? वर्बचं फर्स्ट फॉर्म आलंय. कोणतं फॉर्म आलंय? वर्ब आलंय. इथं वर्ब यायला पाहिजे का? नाही. इथं काय यायला पाहिजे? एक तर नाऊन यायला पाहिजे, किंवा प्रोनाऊन यायला पाहिजे, किंवा जिरंट फॉर्म यायला पाहिजे. लक्षात आलं तुम्हाला? समजलं? दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, ही इज युज्ड टू स्मोकिंग. हे काय जिरंट फॉर्म आलंय ना, स्मोक्स. काय आलंय? स्मोकिंग आले. लक्षात आलं? म्हणून हे वाक्य कसं आहे आपलं? बरोबर आहे. तिसरं वाक्य बरोबर आहे. बरोबर आहे ना? तिसरं काय आलंय? इथं प्रोनाऊन आले. काय आलंय? प्रोनाऊन. म्हणजे तिसरं वाक्य सुद्धा आपलं बरोबर आहे. अशा पद्धतीने युज्ड टूचा एकतर काय केला जातो? मॉडल्स म्हणजे सेमी मॉडल्स म्हणून यूज केला जातो. ते कसा केला जातो? पास्ट हॅबिटसाठी यूज केला जातो. कशासाठी केला जातो? पास्ट हॅबिटसाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 फॉर्मॅट पाहिले आपण. एक पाहिला अफर्मेटिव्हचा, एक पाहिला निगेटिव्हचा, एक पाहिला इंटरोगेटिव्हचा. त्याच्यामध्ये पुन्हा आपण डिवायडेशन केलं, वेगवेगळ्या प्रकारे पाहिलं. बरोबर. आणि आता पाहिलं की युज्ड टूचा काय म्हणून वापर करतो आपण? ऍडजेक्टिव्ह म्हणून वापर करतो. काय म्हणून वापर करतो? ऍडजेक्टिव्ह म्हणून करतो. आलं लक्षात? म्हणून ह्या युज्ड टूला आपण काय म्हणतो? सेमी मॉडल म्हणतो. काय म्हणतो? सेमी मॉडल. याचा फक्त मॉडल म्हणून वापर व्हायलाय का? नाही. काय व्हायलाय? अगोदर मॉडलचा पण वापर पाहिला आणि आता पाहिला ऍडजेक्टिव्हचा. आणि जेव्हा ऍडजेक्टिव्ह म्हणून वापर होतो तेव्हा सुरुवातीला सब्जेक्ट येतं, नंतर लिंकिंग वर्ब येतं, नंतर यूज टू, पुढे ऑब्जेक्टच्या फॉर्म मध्ये नाउन, प्रोनाउन किंवा जिरंट फॉर्म येतं. आलं लक्षात? समजलं? क्लिअर आहे? ठीक आहे. थांबायचं समज? ठीक आहे. ओके. मोहनला मोहन. हे ॲपवरला आता एंड करायचं का डायरेक्ट? ठीक आहे. स्टॉप रेकॉर्डिंग करायचं.